शरद शेठ नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस आहे, काय प्रगती? हो, आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काल जे फॉर्म घेतले त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये आज उमेदवारी अर्ज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दाखल होणार आहे. हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना बऱ्याच दिवसापासून खलबत्त चालू होती की शरदांची भूमिका काय, अतुल शेठची भूमिका काय. तर शरदांची भूमिका सुद्धा स्पष्ट झालेली आहे आणि अतुल शेठची भूमिका स्पष्ट काय झाली? शरदांची भूमिका कारखान्याच्या विद्यमान जे संचालक आहे त्यांच्या तोडीसतोड एकत्रित पॅनल शेतकरी संघटनेबरोबर एकत्रित पॅनल देण्याची त्यांची भूमिका ठाम झालेली आहे. त्यांनी अजून तसं काही कुठे वक्तव्य केलेलं नाही. हो, वक्तव्य केलेलं जरी नसलं परंतु आज ते शेतकरी संघटनेच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहेत. तुमची त्यांची काय बैठक झाली? हो, शरदांची आमची रात्री बैठक झालेली आहे या अनुषंगाने आणि सगळ्या गोष्टी त्या क्लिअर झालेल्या आहेत. माजी आमदार अतुल बेनके यांची भूमिका काय? अतुल शेठ बेनके यांच्या बरोबर सुद्धा माझ्या 4-5 बैठका झालेल्या होत्या. लेटेस्ट अपडेट काय? आणि लेटेस्ट अपडेट म्हणजे आज सकाळी अतुल शेठ यांचा फोन झाला. त्यांचा अर्थ का तुम्ही केला होता? हो, अतुल शेठचा आमचा फोन नेहमीच होत असतो, परंतु त्यांचा फोन रिसिव्ह न उचलल्यामुळे आम्ही परत केला होता आज सकाळी फोन त्यांना, बा तुमची भूमिका या बाबतीमध्ये काय. कारण आमच्या बैठका झालेल्या होत्या तर ते थोडेसे बाहेर होते कामानिमित्त. ते आज नारंगाव या ठिकाणी येत आहेत, कार्यकर्त्यांना बोलावून फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करतायत. त्याच्याशी असं त्यांनी आम्हाला सांगितले आणि म्हटले आपण सर्व बसून एकत्रित मार्ग काढूया अशी भूमिका यांनी घेतली. संघटना सगळ्यांना बरोबर घेऊन पॅनल करणार की शेतकरी संघटनेचं स्वतंत्र पॅनल होणार? नाही, आता सगळे बरोबर सगळ्यांना घेऊनच पॅनल होणार ना. सगळ्यांना घेऊन शेतकरी म्हटले मला बरोबर घ्या, तर काय भूमिका? असं होतच नाही ना वाणी साहेब. शेतकरी म्हणाले आमच्याच पॅनल मध्ये या, मग असं होणारच नाही. आता विरोधाची भूमिका घेतलेली आहे म्हटल्याच्या नंतर आता पॅनल तर पूर्ण होईल आणि ज्या वेळेस 17 तारखेची छाननी होईल माघारीच्या वेळेस जे काय होतील घडामोडी त्या सर्वानुमते होतील. आता आपल्या एकूण 21 जागा आहे. हो, 21च्या 21 जागांना उमेदवार उभे करणार? हो, 21च्या 21 जागेवरती उमेदवार आमचे फायनल झालेले आहेत. ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी फॉर्म दाखल करतील. तशी 2 दिवस बाकी. हो, 14 तारीख लास्ट आहे दाखल करायला. हो, दाखल आजचे 11 आहे. 3 दिवस बाकी. हो, 3 दिवसात होणार ना. फॉर्म दाखल करायला कितीसा वेळ लागतोय आणि त्याच्यामुळे आता इच्छुकांची गर्दी सुद्धा आमच्याकडं बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. शरदांची तुमची बैठक झाली, बैठकीमध्ये काय ठरलं? बैठकीमध्ये फक्त उमेदवार आपण द्यायचे हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कोणकोणत्या पक्षाचा कित्या काय, फक्त उमेदवार चांगला असावा जेणेकरून तो समाजामध्ये समाजाचं हित जोपासणारा असावा, समाजाभिमुख असावा. आणि जरी नाही म्हटलं तरी उद्या 2 रुपये खर्च करण्याची जी पाळी जरी आली इलेक्शन लागल्याच्या नंतर त्या अनुषंगाने तो थोडासा आर्थिकदृष्ट्या सुद्धा थोडा सक्षम असावा. विघ्नरच्या निवडणुकीमध्ये आजी माजी आमदार एकत्र येऊ शकतात? हो, येऊ शकतात. राजकारणात काही गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळं अतुल शेठ आणि शरददा जर शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित आले तर त्यात वावगं काहीच नाही आहे. तशी काही चर्चा झाली? हो, आता चर्चा ह्या झालेल्या आहेत. आता पुढं काय घडामोडी होतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी 18 तारखेच्या नंतर आपलं 17 तारखेला छाननी होईल. 4 मार्चला माघारी आहे, त्यावेळेस सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होतील.